बघा दोन्ही संघांना विनंती असेल 12th मॅन पाठवून द्या प्लीज, कारण तुमच्या प्रत्येक फलंदाजांची गोलंदाजांची नाव माहित नाही प्लीज. बघा शेवट 1 मिनिटाचा टायमिंग दिला जाईल. जर तुम्ही 1 मिनिटांमध्ये क्षेत्ररक्षण लावून मॅच चालू केली नाही तर पेनल्टी लागेल, लक्षात घ्या टीम बोल्स. बघा तुम्हाला टायमिंग दिलं 1 मिनिटाचा. ओके चला बॅट्समन कुठे आहेत? बघा बॅट्समन आले नाही तर तुम्हाला पेनल्टी लागेल, लक्षात घ्या. बॉलर्स नेम नीरज. ओके गोलंदाज तयार नीरज धीरज. ओके चला बॅट्समन या प्लीज. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं विशालनं काय फलंदाजी केली. टीम अडचणीत असताना त्यानं 6 चेंडूंमध्ये 15 धावा नाबाद कुठल्या. मोस्ट धावा आपण पाहिल्या, सर्वात जास्त धावा आपण पाहिल्या त्या बाळ्याच्या 18. तर सलामीची जोडी आपण पाहतोय ती डीपी आणि धीरज. डीपी आणि दुसरा फलंदाज संकेत. सेकंडला आपण पाहतो डीपी, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो संकेत. गेम इज ऑन, लेट्स प्ले. धीरज तयार. गेम इज ऑन, लेट्स प्ले. धीरज तयार. सेकंडला आपण पाहतो डीपी, सेकंडला डीपी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो संकेत. गेम इज ऑन. चला जास्त उशीर करू नका प्लीज. धीरज तयार. राइट अराउंड द विकेट. पहिला चेंडू वेगवान चेंडू, तेज तर्रा, डॉट बॉल. गुड बॉलिंग. सुरुवात चांगली झाली आहे. गुड बॉलिंग, जबरदस्त सुरुवात. धीरजच्या माध्यमातून लागोपाठ 2 चेंडू निर्धाव. धावसंख्या आपण पाहतो 0. धीरज राइट अराउंड द विकेट. पंचांनी 9चा इशारा केलाय. 2 पंच आपण पाहतोय. धावसंख्या 1. समोर खेळले बॅक टू द बॉलर. गुड फिल्डिंग. मात्र तोपर्यंत फलंदाज संकेत सुरक्षित पोहोचले. सिंगल आले. धावसंख्या 2 वर पोहोचते. आमचे 2 ऑफिशियल पंच आपण पाहतो प्रणव तेरेकर आणि ओमकार पाटील. चांगली कामगिरी आपण पाहतो 2 पंचांची. धावसंख्या 2. धीरज पुन्हा एकदा तयार. बिनबाद 2. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. पुन्हा एकदा धीरज तयार. बिनबाद 2. समोर खेळलेत अगदी समोर. संकेतच्या बॅट मधून षटकार आला. धावसंख्या आपण पाहतो वेगाने पुढे सरकते. 8 वर पोहोचते. संकेत चांगली फलंदाजी करतोय. बिनबाद 8. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. चांगली गोलंदाज. ताबडतोब उत्तर दिलं. डॉट बॉल. धावसंख्या स्थगित. 8 धावा. पंचांनी 9चा इशारा केला. 1+1. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 10 वर. धावसंख्या 10 वर पोहोचते. सुरुवात चांगली झाली टीम बोलची. सिंगल आली आहे. धावसंख्या 11 वर पोहोचते. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं, गोलंदाज होते धीरज. धावा खर्च केल्या तब्बल 11 आणि बिनबाद 11 ही जमेची बाजू असेल आपण पाहतो टीम वॉरियर्स संघासाठी. पहिला सामना आपण पाहिला ऑल स्टार चॅम्पियन्स विपक्ष स्पार्टन वॉरियर्स संघाने तो सामना जिंकला. विशालने चांगली फलंदाजी केली. बॉलर्स नेम जिशान. जायद. जायद तयार. बिनबाद 11. सेकंडला आपण पाहतो धीरज. डीपी. वेगवान चेंडू. पंच वाईटचा इशारा करतात. धावसंख्या 12 वर पोहोचते. पुन्हा एकदा वाईट. टप्पाने दिशा हरवून बसलेत गोलंदाज जायद. धावसंख्या पोहोचते 13 वर.
वेगवान चेंडू हाताळतात मात्र टप्पाने दिशा सांभाळता येत नाहीये. धावसंख्या 13 वर पोहोचली आहे. समोर खेळतात वेगवान चेंडू तितकाच वेगवान प्रहार तोपर्यंत सिंगल आले. धावसंख्या 14 वर पोहोचते. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो टीम वॉरियर्स टॉस जिंकला, फलंदाजी स्वीकारली. पहिला सामना जिंकला ऑल स्टार चॅम्पियन संघानं. विशालनं चांगली फलंदाजी केली. संकेत स्ट्रायकरला जायद याच्या उद्ध्वस्त पहिली विकेट संकेतच्या स्वरूपात. गोलंदाज झैदला आपण पाहतोय. चौदा धावसंख्येवर पहिला धक्का बसलाय टीम वॉरियर्स संघाला. झैदने विकेट प्राप्त केली आहे. पहिल्या सामन्यामध्ये सर्वात जास्त धावसंख्या आपण पाहिली ती फलंदाज होते बाळ्या 18 धावा. मॅन ऑफ द मॅच होते विशाल 15 धावा. नाबाद कुठल्या 2 षटकार ठोकले. धावसंख्या 14. प्रतीक गुड बॉलिंग वेगवान चेंडू जबरदस्त गोलंदाजी झैदला आपण पाहतोय. धावसंख्या स्थगित 14 धावा. गुड बॉलिंग. गुड फिल्डिंग नदीमला आपण पाहिलं. नदीमने चांगला प्रयत्न केला. त्यानंतर आपण पाहिला अशरफ. धावसंख्या 15 वर पोहोचली. गोलंदाजी चांगली होती. क्षेत्ररक्षण टीम वर्क आपण पाहतोय. गुड बॉलिंग जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी करतो बघा गोलंदाज आपण पाहतो झैदला. धावसंख्या स्थगित 15 धावा. खराब फिल्डिंग आपण पाहतोय. सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 16 वर. अशा पद्धतीने पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज होते. पहिल्या षटकामध्ये धीरजने धावा खर्च केला तब्बल 11 आणि या षटकाचा जर विचार केला तर झैदने धावा खर्च केला त्या फक्त आणि फक्त 5. गुड बॉलिंग. रवी येतोय तिसरं षटक घेऊन. संगनायक लीडर ऑफ द फ्रंट. स्ट्रायकरला डीपी धीरज. वाईड चेंडू 1+1. एकूण 2 धावा आल्यात. टोटल धावसंख्या पोहोचते ती 18 वर. रवी पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड विकेट. फ्रंटफुटला आले. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. रवीने विकेट प्राप्त केली आहे. 16 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद झालाय. अखिल आले नवीन फलंदाज. धावसंख्या आपण पाहतो 16 18 माफ करा. गुड बॉलिंग जबरदस्त. काय गोलंदाजी करतो बघा संगनायक. रवी स्वतः गोलंदाजी करतो. डॉट बॉल. गुड बॉलिंग. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो. यष्टिरक्षक बीड होतात. सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली 19 वर. बघा पंचांना विनंती असेल 22 लेग बाईज बॅटकट काय असेल ते सांगा प्लीज. प्रणय लक्ष द्या प्लीज. लेग बाईज लेग बाईज लेग बाईज. ओके धावसंख्या 19. रवी पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकरला डीपी. फलंदाज बाद. डीपी बाद झाले. या षटकामध्ये रवीने 2 गडी बाद केले. गुड बॉलिंग. सूर्यकांत सूर्या संगनायक लीडर ऑफ द फ्रंट कॅप्टन. फेस टू फेस दोन्ही संगनायक समोरासमोर रवी आणि सूर्यकांत. गुड बॉलिंग जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी केली बघा. झैदने चांगली गोलंदाजी केली. 5 धावांचा षटक हाताळला. रवी चांगली गोलंदाजी करतो. धावसंख्या स्थगित. सिंगल आली आहे. टोटल धावसंख्या आपण पाहतो 3 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 20 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या 11. दुसऱ्या षटकात धावा आल्या फक्त 5 आणि तिसऱ्या षटकात धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 3.
4 आल्या, एका षटकात 11 धावा आणि 2 गोलंदाजांनी 2 षटकात आपण पाहिलं तर एकूण धावा दिल्यात त्या 9. टोटल 20 धावा, 18 चेंडूंमध्ये 20 धावा झाल्या 3 षटकांमध्ये. बॉलर्स नेम प्लीज. ताडे प्रथमेश. प्रथमेश तयार. 18 धावा आपण पाहतो धावफल, 19 धावा आपण पाहतो धावफलकावर. 20 धावा, माफ करा 20 धावा झाल्यात. स्ट्रायकरला सूर्यकांत, गोलंदाज प्रथमेश. धावसंख्या 20. पंचांनी 9चा इशारा केला. धावसंख्या 21. धावसंख्या 21. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे रोशन फराड, आतिश फराड चांगल्या पद्धतीने काम करतात. गुड जॉब बॉयज. प्रथमेश पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट. समोर खेळतात. गुड फिल्डिंग. सिंगल आली. धावसंख्या पोहोचली ती 22 वर. चांगली गोलंदाजी होते, फिल्डिंग चांगली होते. धावसंख्या 22. धावा. प्रथमेश तयार. रॅडम राऊंड. गुड बॉलिंग. दांडी गोल झाली असते उद्ध्वस्त. बॅट्समॅन नेम अमोल. काय गोलंदाजी करतो बघा गोलंदाज प्रथमेश. शेवटचे षटक स्लॉगवर अमोल आले स्ट्राइक एंडला. प्रथमेश राईट राऊंड द विकेट. फलंदाज बाद असेल. जबरदस्त गोलंदाजी. षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय फक्त 2 धावा खर्च केल्यात. 3 चेंडू अजूनही बाकी असतील. आशुतोष. आशिष. धावसंख्या 22. डेलिब्रेट. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. चेंडू फेकण्यासाठी उशीर केला तोपर्यंत 2 धावा आल्यात. धावसंख्या पोहोचली ती 24 वर. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो, मात्र फिल्डिंग थोडीशी खराब आपण पाहतोय. आशिष स्ट्राइक एंडला. गुड फिल्डिंग. चूक झाली. एक धाव फार महत्वाची असते. अशा पद्धतीने 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26-27 टू विन. 27 धावा जिंकण्यासाठीची गरज. जास्त विकेट आणि रन कोणी काढल्यात ते बघा. काय फलंदाजी केली जबरदस्त. 6 चेंडूंमध्ये नाबाद 15 धावा. कुठल्या 2 षटकार ठोकले. दुसरा सामना आपण पाहतो टीम वॉरियर्स विपक्ष टीम बुल्स. पहिल्या 4 षटकांमध्ये टीम वॉरियर्स संघाने धावा कुठल्या फक्त 26. टीम बुल्सला धावांची गरज असेल
24 चेंडूंमध्ये 27. जास्त टीम मीटिंग करू नका. दोन्ही पंचांना विनंती असेल 12:30 पहिला सामना संपलाय. प्लीज कोऑपरेट करा प्रत्येक संघानं. चला चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. टीम वॉरियर्स प्लीज फिल्डिंग लावून घ्या. चला प्रतिभे चला प्लीज. टीम तुम्हाला नाही तुम्हाला फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्या टीम वॉरियर्स. सलामीची जोडी आपण पाहतोय. संगनायक रवी आणि प्रथमेश. तर बॉलर्स नेम आतिश. 24 चेंडू आशिष. 24 चेंडू 27 ची गरज. आणि कंपल्सरी चेसिंग असेल लक्षात घ्या. टॉस आणि विकेटला महत्व नाहीये. गेम इज ऑन लेट्स प्ले. स्ट्राइक एंडला आपण पाहतो रवी. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रथमेश. गोलंदाज तयार. इतक्या जोराने स्टंप खाली पडले. रवी प्लीज कोऑपरेट करा. रवी प्लीज. रवी प्लीज समजून घ्या प्लीज. डेलिब्रेट झालंय. डॉट चेंडू असेल. डेड बॉल. डेड बॉल. चला गेम येतो ऑन लेट्स प्ले. आशिष तयार. लेफ्ट आर्म ओव्हर राउंड द विकेट. स्ट्राइक एंडला रवी. पहिला चेंडू ऑन साइडला खेळतात. गुड फिल्डिंग. इथं मात्र संधी होती बघा. बाद कुठे करायचं होतं तर इथे स्ट्राइक एंडला. मात्र एसटी रक्षकाने चूक केली आणि नंतर रवी बाद झाले असते. डॉट बॉल. गुड बॉलिंग. चांगला प्रयत्न. गुड फिल्डिंग. चांगला प्रयत्न केला. तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या पोहोचते ती 1 वर. बिनबाद 1. 27 धावांचा डिफेन्स करायचा आहे त्या टीम वॉरियर्स संघाला. टीम बुल्सच्या 4 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या सत्रामध्ये 27 धावांचा पाठलाग करतो टीम बुल्स संघ. आशिष लेफ्ट आर्म राउंड द विकेट. समोर खेळलेत अगदी समोर. षटकार आला प्रथमेशच्या बॅट मधनं. धावसंख्या पोहोचते ती 7 वर. आतापर्यंत 2 षटकार बाळ्याने मारलेत. 2 षटकार विशालने मारलेत पहिल्या सामन्यामध्ये. वेगवान चेंडू. वेगवान चेंडू. वाईडचा इशारा करतात. दिशाने टप्पा हरवलेत. दिशा टप्पा हरवून बसलेत गोलंदाज. 27 धावांचा डिफेन्स तुम्हाला करायचा असेल, बचाव करायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. अॅक्युरेसी दाखवावी लागेल. समोर खेळले. तिथे बघा चूक झाली. चूक केली क्षेत्ररक्षकानं. इथं आला प्रथमेशच्या बॅट बंद. हा दुसरा षटकार 6 धावा. धावसंख्या पोहोचली ती डबल 14 वर. जवळजवळ अर्ध लक्ष पार केलंय टीम बुल्स संघानं. गुड बॅटिंग प्रथमेश. आशिष तयार. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. वेगवान चेंडू यष्टीरक्षकाकडनं चूक झाली. मात्र इथं डॉट बॉल आलाय.
डॉट बॉल. धावसंख्या 14. प्रथमेश बाद झाले. पहिला धक्का 14 धावसंख्येवर बसलाय. मात्र पहिल्या षटकामध्ये अर्ध लक्ष पार केलंय टीम बुल संघानं. पुढचा सामना असेल टीम बुल्स विपक्ष ऑल स्टार चॅम्पियन. दोन्ही संघांनी तयार राहा. चौथा सामना असेल टीम वॉरियर्स विपक्ष स्पार्टन वॉरियर्स. तिसरा सामना असेल टीम बुल्स विपक्ष ऑल स्टार चॅम्पियन आणि चौथा सामना असेल टीम वॉरियर्स विपक्ष स्पार्टन वॉरियर्स. बॉलर्स नेम हॅलो 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 आकाश. ते अक्कू वगैरे नको, ते बरोबर नाही वाटत. आकाश तयार. एक बाद धावसंख्या आपण पाहतो 14. आकाश नवीन फलंदाज आपण पाहतोय. बॅट्समन नेम नॉन स्ट्रायकर अशोक. ओके. एक बाद 14. वाईटचा इशारा केला पंचांनी. आमचे दोन ऑफिशियल पंच पाहतोय. प्रणय तेरेकर आणि ओमकार पाटील. गुड जॉब बॉयज. पुन्हा एकदा वाईट. रवीचं कौतुक करावं लागेल. मेहनत न करताना धावा येत आहेत. धावसंख्या पोहोचली 16 वर. गुड 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 फिल्डिंग. एसटी रक्षक चांगली एसटी रक्षण करतात. डॉट बॉलची समाप्ती होते. लागोपाठ 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर हा चेंडू निर्धाव. धावसंख्या 16. ऑन साइडला खेळतात तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या 17 वर पोहोचली आहे. दहा चेंडू 10 धावांची गरज. बॉल टू इक्वेशन आपण पाहतोय. हा 16 बॉल. माफ करा, 2च चेंडू झाले 16 बॉल. ओके. आकाश स्ट्रायकरला रवी संगनायक. सिंगल आले. गुड बॅटिंग. धावसंख्या पोहोचली ती 18 वर. धाव आपण पाहतो. धाव फलकावर स्ट्रायकरला अशोक. 1+1. 2 पंच चर्चा करतील. दिलाय तर पंचांनी नाही आहे. सिंगल आले फक्त. धावसंख्या 19. धावसंख्या 19. रवी स्ट्रायकरला. आकाश तयार. गुड फिल्डिंग. षटकार वाचवलाय. षटकार. असं वाटलं की क्षेत्ररक्षकांनी चेंडू अडवला. फक्त 2 धावांची गरज असेल. विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतो टीम बुल्स. सिंगल आली. धावांची बरोबर झाली आहे. अशोक स्ट्रायकरला. 1 धाव जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची गरज. टोटल धावसंख्या 26 झाली आहे. ओव्हर 2 षटकांमध्ये 13च्या सरासरी जवळजवळ 12.5 13च्या सरासरी इथं 26 धावा आपण पाहतोय. फक्त 1 धावेची गरज. सूर्यकांत. सूर्यकांत 12 चेंडू 1 धावेची गरज. अशा पद्धतीनं टीम बुल्स संघानं सामना जिंकलाय.